सो हॅलो गाईज, मी तुमचा प्रशांत दुबे ब्लॉगच्या सोबत परत आलो. आता आम्ही पांडुवाडा डॅम्पला आलो खारघरला. तुम्हाला दाखवतो बघा डॅम. सगळे मित्र आलेत. तर आम्ही इथं पवासाठी आलोय. पवाला जागा भेटले. मी पण आज म्हणजे पहिल्यांदा आलो इथं पवाला. तुम्हाला मी दाखवतो. हे लोक आलेत, मित्र लोक येऊन गेलेत 2-3 वेळा. मी पहिल्यांदा आलो. लय म्हणजे लय ऊन पण आहे. मित्र लोक बोलले चला जाऊ पवाला, म्हणून आम्ही आलोय. साईडला बघा, एवढ्या जंगलात बघा किती आतमध्ये घर बिर आहेत. कातकरी लोक राहतात बोलतात इथं. हे बघा घर दिसतं. जरा फोनचा क्वालिटी कॅमेरा नाही आहे तरी तुम्हाला मी दाखवतो. लय म्हणजे आतमध्ये आलो आम्ही. आतमध्ये बघा तुम्ही किती म्हणजे किती आतमध्ये घर बिर आहेत बघा. कातकरी लोक राहतात बोलतात. ही कमानीला जंग पडलाय. दाखवतो. ऊन पण लय आहेत. आम्ही आतमध्ये बसलो. घर बघा तुम्ही. हे कोण राहतं काय? सागर राहतात इथं, राहतात बोलतात. काय कबुतरा बी पालताना बघा. शंकर भगवानची पिंडी दिसली. हर हर महादेव. अभी तो पब्लिक राहतात एवढं. बकरी हे बघा. आदिवासी लोक बोलतात, काटकडी लोक दिसले तुम्हाला. तर आम्ही पोचलोय. तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. व्ह्यू तर बघितलं असणार कवा तरी, आले असतील कोण ना कोण. हे बघा आम्ही इथं पोचलोय. इथं म्हणजे जास्त लोक नाही आहेत, म्हणजे 4-5 जण आहेत राहायला. हे बघा बसायला मस्त जागा बनवली. हा का पत्का बघा. आम्ही म्हणजे मेन स्पॉट वरती पोचलोय. तुम्हाला दाखवतो. पोरं वाटतं पावायला लागले काय. हे बघा किती भारी. आम्ही पोहोचलोय बघा गाईस. पोरं उडी मारायला लागलेत. इथं आम्हाला गौ माता दिसलंय. मला आता हे सगळं दिसल्यासारखं ना, मला मग असं वाटतंय की मी गावाला पोहोचलोय का बरं. असंच मला सीन वाटतं आता. हे बघा मस्त नन्ना असं किती मस्त वाटतंय. आता पिल्लू तर बघा मित्र अजून उड्या मारायला लागलेत. तर मी पण, माझा पण विचार चालू आहे पाहू का नको. तर बघू, मी पण मारून उडी. बघा वरती चढलाय. हे मार मार बडाबट. झाडाची वरती चढून मारतात. कुठली झाड आहे? आंब्याचं झाड आहे बघा. आंब्याचे झाडाचे वरती मारले. कपडे बिपडे काढले सगळ्यांनी. मी पण आता कपडे काढतो आणि तुम्हाला दाखवतो. आता मस्तपैकी मिनी पण उडी मारली. मजा आली. आणि वन लय आहे तिथं, म्हणजे मला दाखवतो झूम करून. तिथं गेलतो मी. वन लय आहे. मज्जा येते पवायला. लय म्हणजे लय मज्जा येते. तुम्हाला दाखवतो. तर मी पण उडी मारताना व्हिडिओ काढायला लावतो मला. मजा आली. तुम्ही बघितलं का किती वंड आहे. पावाला मजा आली.
वरची उडी मारतात. मला भीती वाटते म्हणून मी नाही मारत, आणि तुम्हाला मारून दाखवलं असता. आता लय दिवस झाले पावलो नाही ना, म्हणून आज जरा दम जास्त लागते मला. हॅलो गाईज, आता मस्त आम्ही पाहून घेऊन झालाय आमचा. आता आम्ही चाललो घरी. आम्ही लय मजा केली. कसा वाटलं तुम्हाला? कुठं आमचे पोरा म्हणजे भाई लोकांचा बर्थडे असेल तर आम्ही इथं बर्थडे करणार आहे मस्त. हा, ते इथं बर्थडे करायसाठी आता प्लॅन चालू आहे बघा मित्र लोकांचा. मजा आली पण मजा आली मस्त. तुम्हाला पण यायचं इथं, तुम्ही माझ्या कमेंटमध्ये हे करा, मी तुम्हाला लोकेशन देईन बघा. सॉरी आईची गाण. अरे इथं भांडणं चालू झाली यांची मस्ती मध्ये. हे भांडणं चालू झाली. आम्ही तिथं गेलतो त्यांच्या घरात. आम्ही पाणी बिनी पिली, पण त्यांना विचारलं तर पाणी तुम्हाला कुठून येतं? ते बोलतात आम्हाला झरण्यातला पाणी येतो. तर आम्हाला तहान लागलेली, आम्ही पिऊन बघितलं, पण हाय चांगला, म्हणजे पिवासारखा आहे ना सागर? पिवासारखा आहे ना पाणी? हाय मस्त आहे पिवायला, म्हणजे बघा तिथं एवढं जंगलात म्हणजे एक बंगला बांधतायत कोणतरी. आम्ही लय मजा केली. मी जरा पाणी बिनी पिले त्यांच्या इथं. तिथं एकच घर आहे एवढं जंगलात, विचार करा. आता आम्ही चाललोय घरी. बघा एवढाच चालायला लागतो, जास्त नाही, 10 मिनिटाचा रस्ता पण नसेल आतमध्ये यायचा. मस्त आहे, पण मजा आली. काय पण बोला, लय मजा आली. बाकीचे पोरं सगळी पुढं गेल्यात, आता आम्ही दोघंच राहिलोय. बघा बघा तुम्ही रस्ता बघा कसं यायचा, गावाचा रस्ता बघा, यायचं त्याचं. शेती भीती लावली बघा, शेती वगैरे लावली आहे तिथं. अरे रस्ता म्हणजे लय जंगल सारखं आहे ना, ताजे मुलं असं वाटतंय. कानून बिनून पाणी गेलंय. तो स्कॉन टेम्पल आहे ना? अरे बस स्कॉन टेम्पल. हे बघा स्कॉन टेम्पल. अरे इथून रस्ता आहे, ते तिथून गेले काय माहिती कुठं घुसल्यात ते, त्याला समजत बी नाही, रस्ताच नाही समजत. बाबा मला बी नाही चालायला होत एवढं झाडं. रस्ता इथून नाही, इथून आहे. लागला रस्ता इथून आहे. ते बघ कुठून कुठून गेलेत पोरा. त्यांचे पहिला पोचू का? पण आम्ही पोचतो वाटतं बाहेर. हा आम्ही बाहेर आलो, ती लोक त्यांचा पत्ताच नाही. आले ती लोक आले. अजून कोणतरी आलंय. आम्ही लई मजा केली. आता चाललो घरी रिक्षामध्ये बसून. बघा बाकीची पोरं काय माहिती कुठे सगळी बसली यार, रिक्षात बसलेत. हे बघा आमची रिक्षा आली. हे आमचा दीपक.
कसा वाटलं दीपक तुला इथे येऊन? एक नंबर वाटला, पाहून तर एवढा चांगला कसा वाटलं तुम्हाला येऊन? एक नंबर, हा एक नंबर कसा वाटला राजेश? कुरकुरा पण एक तुला? नंबर आहे. एक नंबर होता प्लेस. आम्ही चाललो घरी बघा. कधीतरी कोण ना कोणतरी आलाच असेल, असं कोण नसेल का आले नसेल, 100% कोणतरी आलाच असेल. बघा तुम्ही आम्ही निघलोय, चाललो घरी आता. इथे काहीतरी चालू आहे. मजा आली. आता बघ घरी बघा किती बसले. आलो आलो बाई, याला जोश आले वाटतं रिक्षा चालवायला.